भारी घर म्हणजे मला घेतलं. ना मनापासून खूप असा आनंद झालाय. माझ्या डोळ्यात पण पाणी मगाशी पाणी काढ थोडंसं. पाणी येत होतं डोळ्यात माझ्या. जबरदस्ती नाही काढू शकत. काढ नाही तर मला कंटेंट भेटेल ना. मी तुझा फोटो टाक. छोटा पाहुणा. कंटेंट घालवलाय सात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही चाललोय, कुठे चाललोय? नेरळला चाललोय आम्ही. माझ्या दीदीने नवीन घर घेतलं. माझी सर्वात मोठी बहीण चैताली काठे यांनी आणि विकास कोकाटे यांनी नवीन घर घेतलं. म्हणजे त्यांचं लग्न झालं, आता ती पण चैताली कोकाटे झाली आहे. तर त्यांनी घर घेतलं. आम्ही आज पूजा आहे, तर आम्ही आज सगळे पूजेला चाललोय घराच्या. तर आज तोच ब्लॉग असणार आहे, घराची पूजा. माझी मम्मी आवरते काम. भात खाऊन घेते मम्मी जरासा. आणि आम्ही आता निघतो. प्रतीक आलाय आमचा भाऊ. आला बघितलं नसेल तुम्ही ब्लॉग मध्ये. आता गाडी चालवणार तो गाडी चालवेल. आम्ही जाऊ बाईकवर. आता हे येतील ट्रेनने. ओके, भेटू डायरेक्ट नेरळला. कंटेंट घालवलाय कंटेंट होता काहीच. हे बघा आम्ही कुठे राहतो. रस्ता नाही, रस्ता आम्हाला असे रस्ते म्हणून मी नेत नाही. कंटेंट तो एक होता. गाईस, हा काय प्रकार आहे तुला माहिती आहे का? आमचं डर काय आतमध्ये बावली लावली लटकते. काय म्हणायचं आता? पण वरचं काय बोलायचं? पण काय बोलणार? कसं मला लोक हे असं करतात वाटतंय- तेच कळत नाही मला. मला वाटते भूतांची पूजा करतात. इल्युमिनाटी फ्रॉम इंडिया. माझं एवढंच म्हणणं आहे. अरे यार, म्हणणं दाखव. माझं एवढंच म्हणणं आहे, शंभूराजांचा फोटो का लावला? काही गरज नव्हती. भूतांचा लावायचं. अरे काय मदत. हॅलो, जाऊ दे, लोकांचं वेगळं असतं. काय माहिती आता काय सीन आहे बाई. हर्ष, आम्ही आता मागणी देत वांगणीला आहेत आता मागणी आम्ही. देत. आणि हे बघा इकडे आमचा भाऊ आहे हा. त्या साईडला. आम्ही आलो इकडे अगं वांगणीला. रस्ते हे ना. तू यायला फाटकातून आणि मग जाऊ इथून लगेच. जवळच आता इथून, रस्ता लांब नाही. बाय बाय. आम्ही आता पोचलो बिल्डिंगमध्ये बीच्या. कसं पोचलो इथे? कशी वाटलं तुला आपण काय? कसं वाटलं तुला ट्रॅव्हल? फाटली होती बरं फाटलेली. जर स्पीड ब्रेकर आहे तर तसे माझी फाटा जाईल. ती मला पकडत होती, चिमडेकडे होती. का बोलणार होता? आणि पोहोचलो आता मध्ये. कारण माझ्या बॅगने जरा पण झोप व्हायला लागला असतं तर म्हणाले. कसं वाटते काम करून? आमच्या इथे खूप काम करते. हा ठीक आहे, दाखव ती साईड. ती साईड दाखव तिथे. व्ह्यू काही हे बघा. इथे माथेरान आहे. कुठे माथेरान? माथेरानचं डोंगर आहे. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? तुझ्याला पुसला. तुझ्यासाठी आले घरा. तोंड पण पुस. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. हा, इथे पाण्याचा सप्लाय पण आहे. पाणी धुवायचं इथे, खाली पाणी धुवायचं. कपडे धुवायचे. बघितलं का? फ्रेंड पण हे बघितलं. सॉरी, बघितलं तिने मारला असता. भात खायचा आहे. डबलला चमचा पाहिजे.
फक्त वाटाणे खायचे भात पेटरे. नाहीच वडापाव खायला या. बाबू पण वडापाव पण. आम्ही वडापाव खाणार. वडापाव वडापाव. यू वॉन्ट वडापाव? या सगळे कामं करतात मी सोडून. यांची बहीण कामं करते, दोन्ही कामं करते आणि चक्क माऊ पण कामं करते. चक्क माऊ कामं करते. आणि हे दोन बहीण भाऊ कामं करतात. कांदा चिरला यांनी. मावशी रडून दाखव ना आर्टिस्ट. काय ते काय बोलतात त्यांना, डेकोरेशन काय बोलतात, इव्हेंट मॅनेजमेंट वाले. बघा कामना तुमच्या असतील जास्त. आमच्या नानी आल्याला काम करतात. तुमची मैत्रीण आल्याला काम करतात. गर्दी असे केस खात होता आलेस तू. केस खात होता आलेस. आमचा छोटा पाहुणा. दाखवू शकतो. नाचून दाखव. आणि ही माझी ताई, मोठी बहीण. लहानपणी तिने सांभाळले मला. तिच्याकडे असायचं, आता हिच्याकडे असायचं. हा आता बारीक झाली. आणि तिचे पोरं, ही जुई, प्रियान आणि मोठा पोरगा. यांचं मोठा पोरगा. यांचे मामा आजच्या दोघं मस्त जेवण बनवतात. आता आलोय मी टेरेसवर आलोय आणि व्ह्यू बघा. हा माथेरानचा डोंगर आहे पूर्ण माथेरान. वाव खूप मस्त हवा चालू आहे आणि हा असा मस्त व्ह्यू. खाली पूजा चालू आहे आणि आम्ही ते उपट सोंडेगिरी करतोय बघा. उपट सोंडेगिरी. फोटो बिटो नाही, आता मोबाईल मी ब्लॉक करतो. आणि हे बोलते फोटो काढायला पण राहणार नाहीये, टेन्शन नाही घेऊ. माझा भाऊ असेल गाडीशी. नाही माझा भाऊ असेल. प्लीज बोल. प्लीज. तिथला येऊन येतात. कॅडबरी. हा कॅडबरी सर. थकलोय आता. सारखे काय ते आणायला सांगतो खाली जाऊन. का दीदी, मम्मी कसं वाटते घर घेतलं होतं पोरीने? मस्त वाटतंय. बरं वाटलं. मस्त घर घेतलं. आनंद झाला. आता दुसरं अजून एक मुलुंडला पूजा करायची आपल्याला मोठी. कोण येणार आहे? भटजी तयार व्हा. हा ब्लॉग बघून मुलुंडला आता नवीन घर आहे. त्यांनी कमेंट करा. तिकडे आता पुढच्या वर्षीच ना? या वर्षी? या वर्षीच आमचा बाबू जाणार लांब. या सांगत येतं आमच्या.
शर्म्या चला guys. तेरी मम्मी मेरी मम्मा तुला दीदीचं घर कसं वाटलं? तुला दीदीचं घर कसं वाटलं? तुला तुम्हाला दीदीचं घर कसं वाटलं? आता सगळे थकलेत. नाही आम्ही जेवतोय. सकाळी पण दाखव ना का? सकाळी पण दाखव काय तू फोटो काढून पाठव. हो चालेल. तुम्हाला बघायचं असेल तर राणीला DM करा. असं नाव आहे. आणि आता आपला शेवटचा पडाव आहे गप्पे हो सूर लावते हो पोरगी. तुझा नामा करे गाईस आमची पूजा डन झाली. सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बी करा. एक एकच बोला ना. करा